हिंदू, बौद्ध आणि शीख या धर्मातील कोणत्याही अनुसूचित जातीतील व्यक्तीने म्हणजेच एससी व्यक्तीने धर्मांतर केल्यास त्याला एससी म्हणून मिळणारे लाभ, संरक्षण आणि हक्क गमवावे लागतील, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला गोंधळ आणि अनिश्चितता आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. याआधी आंध्र प्रदेश न्यायालयानेही अशाच प्रकारच्या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला होता. एका व्यक्तीने धर्मांतर केले होते, तरीही त्याला मूळ धर्मानुसार एससी म्हणून मिळणाऱ्या सुविधा हव्या होत्या. मात्र न्यायालयाने त्याचीही मागणी फेटाळून लावली. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यामुळे या विषयावरची संदिग्धता संपली आहे. वास्तविक असे विषय सरकारच्या स्तरावरच स्पष्ट होणे अपेक्षित असते. जर काही संभ्रम असेल तर तो चर्चेद्वारे दूर केला गेला पाहिजे. लोकप्रतिनिधी या चर्चेत सहभागी झाले तर विषय जनमानसापर्यंत पोहोचतो आणि लोकांच्या हरकती व सूचना देखील समोर येतात. मात्र अनेक वेळा राजकीय पक्षांकडून अशी चर्चा होऊ दिली जात नाही. परिणामी समाजात गोंधळ निर्माण होतो आणि शेवटी ही प्रकरणे न्यायालयात पोहोचतात. भारतामध्ये धर्मांतराचा मुद्दा केवळ जातीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तो आता राजकीय नफा तोट्याच्या दृष्टीनेही पाहिला जात आहे. कर्नाटकातील अलीकडील उदाहरण यावर प्रकाश टाकते. राज्याच्या मागासवर्ग आयोगाने जात गणना करताना एका विशिष्ट समुदायातील तब्बल 33 जातींची नोंद केली. ज्या समुदायात स्वतःला जात नसल्याचे सांगितले जाते, त्याच समुदायात इतक्या जाती सूचीबद्ध झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. यामुळे आरक्षणातील वाटेकरी वाढले आणि खऱ्या लाभार्थ्यांना वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला. विरोध वाढल्यामुळे अखेर कर्नाटक सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. तरीही काही जातींचा समावेश कायम ठेवण्यात आला. धर्मांतराच्या कारणांबाबत बोलायचे झाले तर ते अनेक प्रकारचे असू शकतात. कधी वंचिततेची भावना, कधी धर्माबद्दल भ्रमनिराशा, तर काही वेळा फसवणूक, आमिष किंवा बळजबरी. पैशासाठी धर्मांतर होत असल्याच्या चर्चाही समाजात आहेत. विशेष म्हणजे ज्या धर्मांमध्ये जातीभेद नसल्याचा दावा केला जातो, त्यामध्येही धर्मांतरित लोक स्वतःला वेगळा आणि दुर्बल घटक मानू लागले आहेत. यामुळे पूर्वीच्या धर्मात मिळणारे लाभ नव्या धर्मातही मिळावेत अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. मात्र हा जागरूकतेच्या अभावातून निर्माण झालेला गोंधळ आहे. दुर्दैवाने हा गोंधळ दूर करण्याऐवजी काही ठिकाणी तो अधिक वाढवला जातो. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी लोकांना आमिष दाखवली जातात. आंध्र प्रदेशातील प्रकरणात संबंधित व्यक्ती अनेक वर्षांपासून नव्या धर्माचे आचरण करत होती, प्रार्थनांचे आयोजन करत होती, तरीही तिला मूळ धर्मातील एससी लाभ हवे होते. अशी मानसिकता फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून भविष्यात हा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने वेळेत निर्णय दिल्यामुळे हा प्रश्न अधिक चिघळण्यापासून रोखला जाईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आर्थिक आणि इतर लाभांसाठी धर्मांतर करणे आणि त्याचवेळी सरकारी योजनांमध्येही वाटा मागणे हा दुहेरी लाभाचा प्रकार मान्य करता येण्यासारखा नाही. आता केवळ न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून न राहता राज्य सरकारांनीही योग्य धोरणे आणि तरतुदी करणे गरजेचे आहे.